मित्रांनो आम्ही आलोले आता गार्डनाच्या किल्ल्यावरती फिरायला आणि ही आपली फॅमिली पण आहे सोबत। तर मी 2007-08 मध्ये आलो होतो, जेव्हा 7वीला असेल मी त्या टायमाला सहल आली होती, त्या टायमाला आलो होतो। तर आत्ता आलोले, तर आता पाहूया गार्डनाचा किल्ला कसा दिसतो। आणि इथं आपल्या वेलकम करण्यासाठी मंकी भाई कुछ ज़्यादा नहीं हो गया की मंकी पाहू शकता, 2 आहेत। हॅलो, तर हे आपल्या स्वागतासाठी बसले होते इथे, काय क्यूटसं दिसतंय। ही माझी बहीण, आमचा डॉन, छोटा डॉन आणि पुरे चिल्लर फॅमिली। तर चला आता खूप वरती जायचं, आपल्याला खूप वरती जायचं आहे, पाहूया। मी पावसामध्ये खूप मस्त, अरे बाप, हा इकडे पण एक बसलेला आहे। इकडे खूप जास्त माकड आहेत आणि हा किल्ला वरतून कसा नजारा पाहायला भेटतो काय माहिती। चला तुम्हाला दाखवतो आता, चला। मित्रांनो आता इथे आपला गेट आहे, किल्ल्याचा पहिला गेट इथे लागतो, तुम्ही पाहू शकता। आणि ही पब्लिक आता तर खूप एन्जॉय आहे, खूप एनर्जी आहे अंगात, पण जेव्हा उतरतील ना चढून तेव्हा यांचे चेहरे पाहण्यासारखे। सगळ्यांचे चेहरे पाहून घ्या सगळ्यांचे चेहरे। आणि आपल्याला तर आणखी वरती जायचं, पूर्ण फिरायचं वरती। तर चला, भाऊ थांबायचं नाही, चला थांबत नाही मी, मला सवय आहे पहा वरती। ठीक आहे मित्रांनो, इथे रस्ता म्हणजे बरोबर नाही, कारण की जे काम वगैरे केलं असतं ना तर भारी झालं असतं। तुम्ही पाहू शकता सीड्या पण होते त्या दगडांचं, पण ते पावसा वगैरेमुळे थोडे खराब झाले, दगड झाले सगळ्याकडे। तर असं रस्त्याने चढावं लागेल वरती किल्ल्यावरती, तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहा समजेल। हे पहा, ओ बाई माकड किती पहा, 1 2 3 4 5 6 7 8 ऑपे बरेच आहेत। जरा याला घेऊन जा, घेऊन जायला लय रडतो हा घरी। कसे बसलेले आहेत वेगळे, मागे डोंगर जे गेलो होते ना ते वेगळे माकड होते, हे थोडे भारी आहे, क्यूट वाटतं थोडे। आणि ते पहा ते वरती पण आहेत, असे बसलेले आहेत। हा याच्याकडे लक्ष नाही, हा बिचारा सांगत होता मला विसरून गेला म्हणे, अरे कसं बसलेलं आहे। आणि इथे व्ह्यू पहा कसा दिसतोय पूर्ण गावाचा। इथे देवीचं मंदिर आहे, तिथे सगळे देव दिसतात। हा असा व्ह्यू आहे इथनं, आणि इथे माकडं, आणखी खूपच वरती जायचं आपल्याला। आपण जो बघितला तो दुसरा दरवाजा होता किल्ल्याचा, तर आता दुसऱ्या दरवाजातनं आत चालू आहे। आणि मध्ये मध्ये काही असे गुफेसारखं जे बनवलेलं आहे त्यांनी, आणि वरती आणखी बाकी आहे। आणि हे आमची गँग, त्यांना सवय नाही ना, कारण त्यांचं अंगातलं होतं फिरायला घेऊन जात नाही, म्हटलं चला आणू यांना जरा फिरव। पाहू शकता तुम्ही, हा आमचा डॉन
आमच्या डॉनला बी चढवतं आता. हां हे पा हे पा हे बा दोघं माय बापले कसे चढताय आणि एकला पाहून घ्या तिला सपोर्ट द्यावा लागतं. माझी बुराई नको करू. अरे सांगतोय मी फक्त. तर इथे एक तिसरा गेट पण आहे जो तुम्ही पाहू शकता. आता जरा पायत्र्या जरा बरं आहेत, फक्त खाली येतात नाही ना ते पायत्र थोडा खराब सारखं आहेत. काय कलाकारी होते पहिले लोकांची. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कोण कोण आलं होतं आता फिरण्यासाठी यापे. हा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. मित्रांनो आता पाऊस पण चालू झालेला आहे, बारीक बारीक पाऊस चालू होऊन गेलेला आहे. तर रस्ता काही या प्रकारे आपल्याला चढण्यासाठी पण खूप मजा येते. व्ह्यू एक नंबर आहे. पण हरियाली बोलू हात नको घालू तोंडाला बेटा. अरे डोळ्यात घालते ना रे. अरे असं काय खायला घालतोय. मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे बारीक बारीक, तुम्ही पाहू शकता. पूर्ण ओला झालेलं आहे मी. बाकीचे वरती चालले. खूपच लोक आलेले फिरायला आणि वातावरण एक नंबर आहे तसं. फक्त पाऊस पडतोय म्हणून थोडं ओला होऊन गेलो चेहरा बिरा. तुम्ही पाहू शकता इथे. आणि हा असा व्ह्यू. मित्रांनो फायनली आम्ही किल्ल्याचं मेन ठिकाणी पोहोचलेलो आहे वरच्या भागात. आणि इथे काही एवढं खास नाही आहे कारण की किल्ला पहिला असेल भारी पण आता काही एवढं खास नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे काहीतरी बनवलं होतं, सांगता येणार नाही काय होतं. पण एवढं आहे की इथे पाणी वगैरे आणि इथे खूप कचरा वगैरे केलेला लोकांनी, म्हणजे बाटल्या वगैरे घेऊन येतात ते इथे फेकून देतात. हे गलत आहे, असं नाही करायला पाहिजे लोकांनी फिरायला येतात तर. आणि हा असा काही व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटेल इथनं. बाकी इथं काही जास्त पाहण्यासारखं तर काही नाही इथे, बस पहिले असं. पण आता तर काही एवढं खास नाही. आणि पाणी चालू आहे म्हणून आता छत्री बित्री लावून लपलेली. तर तुम्ही पाहू शकता वातावरण. तर तुम्ही हां आणि हे कुरकुरे याच्यामुळे माकडं मागे लागत होतं. बरं मी मध्ये आलो नाही तर सगळे गेले असते. तर पाहू आणखी काय पाहण्यासारखं आहे तुम्हाला दाखवतो. नाहीतर मग आपले सिनेमॅटिक शॉट घेतो आणि तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉग एंड करू. तर कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा. तर चला पाहूया आणखी काय काय पाहण्यासारखं. साईडला काय ते पाहण्यासाठी आलेलो आहे आम्ही. हे जे पडलेलं दिसतंय ना हे काय काय माहिती इकडे. आता आलेलो आहे तर पूर्णच पाहून जाऊया. इथे काहीतरी बनवलेलं होतं, काय होतं काय माहिती. बाकी किल्ल्याचे आला खूप जास्त खराब आहे. आणि इथे बी बोगदा होता छोटासा. वा त्यावेळेस काय असणार यार हा किल्ला. हे मध्ये पण आहे, हे पहा इथे पण आहे. पण आता जंगली जनावरं वगैरे काही पण राहू शकतात इथे, काय सांगता येत नाही. म्हणून जर कधी आले तर आगाऊपणा करायचा नाही, लांब लांबच राहायचं. काही लोक राहतात जे स्वतःला खूप बेकार समजतात आणि अशा ठिकाणी जातात ना, सांगता येत नाही. साप वगैरे काही पण राहू शकतं ना. आणि इथनं आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो की कसा व्ह्यू आहे. तर
या साईडला बी काहीतरी. चला जाऊया पाहूया त्या साईडला काय आहे. इकडे पण मस्त आहे. या रे इकडे. चढणाऱ्यांचे आता जिरलेले आता कसे धीरे धीरे उतरत आहे. हे जिरलेले यांचे चेहरे पाहण्यासारखे आहे फक्त. बस चेहरे पाहण्यासारखे आहे. अब अक्षरचा हा छोटा पोऱ्या मी हा पण असतोय. तुमचा बोली पण असतोय. हे इधर देख. ऐ ऐ काय म्हणतो. म्हणतोय का म्हणतीये. म्हणतीये का. हा म्हणती. काठी नको दाखव. 1 hour later. तर मित्रांनो आम्ही फायनली किल्ल्यावरनं उतरून आलेलो आहे. आता आम्ही चाललो आहे घरी आणि आम्हाला जे खाण्यासाठी आणलं होतं आता आम्ही कुठेतरी थांबू ते खाऊ त्यानंतर डायरेक्ट सीधा घरी निघू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय शिवराय यायला विसरू नका. आणि कोण कोण इथे येऊन गेलेले या कोण कोण येणार आहे ते बी नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.